कोल्हापुरात ठेकेदारांनी सरकारविरोधात आंदोलन केले। ठेकेदारांची शासकीय कामांची सुमारे 900 कोटींची बिलं थकीत असल्याचा आरोप यात करण्यात आलाय। थकीत बिलं देण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावर लागलेल्या वणव्यात आंबाबागेचं नुकसान झालंय। 5 एकरातील 550 झाडांना आगीचा फटका बसलाय। यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नेहरू नगरमधील सांदीपनी बॉईज हॉस्टेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती। ही आग हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावर लागल्यानं काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं। भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील गोटाबोडी गावात वाघाच्या हालचालींमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले। सध्या मोहाफूल वेचण्याचं काम सुरू आहे, मात्र वाघाच्या दहशतीमुळे नागरिक शेतात जात नाहीयेत। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ग्रामीण भागातील शाळा सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित करण्याचा मानस व्यक्त केलाय। ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरेल। एलईडी लाईट लावून मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांमुळे कोकणातील पारंपरिक मच्छीमारांना फटका बसलाय। या विरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाकडून मत्स्य विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हिंगोलीतील वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना निलंबित करण्यात आले। त्यांच्या विरुद्ध अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे। रायगड रोपवेमध्ये बचावाचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। एखादी दुर्घटना घडली तर बचाव कार्य कसं केलं जातं याचं एनडीआरएफच्या जवानांनी प्रात्यक्षिक दाखवलं। जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचा दर प्रतितोळा 1,55,000 तर चांदीचा दर प्रति किलो 2,52,000 रुपयांवर गेला आहे।